बघा पाऊस पडत आहे आणि इथे बघा पावसामध्ये काहीतरी आपल्याला चटपटीत असं खायचं असतं, म्हणून मी आता बघा आज इथे छान चटपटीत असे मी इथे मिरची भजी बनवलेली आहे. आणि ही मिरची भजी मी कशा प्रकारे बनवलेली आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा झटपट अशी ही ती मिरची भजी कशी बनवलेली आहे ते कळणार आहे. तर इथे बघा मी ते 6 ते 7 मिरची घेतलेली आहे आणि आता इथे ही जी मिरची आहे ती मी इथे धुवून छान स्वच्छ घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यात 2 चम्मच मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये मी इथे थोडं मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर थोडी यामध्ये हळदसुद्धा घालून घ्यायची आहे. यामध्ये तिखट वगैरे घालायचं नाही आहे, कारण की इथे मी जी मिरची घेतली आहे ते थोडी तिखटच म्हणजे तिखटसर आहे, म्हणून मी इथे तिखट घालणार नाही आहे. तर इथे मी छान हे पाण्याने मिक्स करून घेत आहे. तर बघा पावसाळा म्हटलं की काहीतरी गरमागरम असं खायचं असतं आणि इथे बघा आज आमच्याकडे खूप पाऊस पडत आहे, म्हणून मी इथे आज छान इथे गरमागरम भजी इथे बनवलेली आहे. तर इथे ही जी भजीची रेसिपी मी आपल्यासोबत मला शेअर करावी वाटते, म्हणून मी इथे हा व्हिडिओ इथे घेऊन आलेली आहे. तर इथे बघा हे छान बघा छान प्रकारे मी इथे बेसन मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी इथे बघा हे बेसन छान मिक्स झालेलं आहे, त्यामध्ये मी इथे 1 चम्मच तीळ टाकून घेणार आहे. तीळ किंवा आपण थोडा ओवासुद्धा यामध्ये टाकू शकतो. तर मी इथे 1 चम्मच तीळ घातलेले आहे, कारण माझ्या मुलींना तीळ खूप आवडतात, म्हणून मी इथे बघा यामध्ये थोडे तीळ घालून घेतलेले आहे. आता इथे बघा इथे मिरची घेतलेली आहे. त्या मिरचीची मधोमध काप करून घ्यायची आहे आणि इथे 2 भाग करून घ्यायचे आहे. तर बघा मिरची बरोबर मधोमध कापून घेतलेली आहे आणि इथे बघा अशा प्रकारे ह्या सर्व मिरच्या मधोमध कापून घ्यायच्या आणि त्याचे 2 भाग करून घ्यायचे, कारण की ह्या जी मिरची आहे ती लांब आहे आणि लांब मिरची तळण्यासाठी अडचण जातं, म्हणून इथे बघा मी त्याचे 2 भाग इथे करून घेतलेले आहे. आणि इथे बघा हे जे निंबू आहे मी निंबू घेतलेला आहे आणि निंबू आतमधून छान इथे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जी मिरची ही अजिबात तिखट लागणार नाही आणि हे बघा छान चव पण आंबट तिखट अशी चव येणार आहे. तर इथे बघा इथे ही जी मिरची आहे इथे ही मिरची तिखट नाही आहे, तर इथे मी निंबू लावून घेतलेला आहे. आता इथे बघा इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, त्यामध्ये थोडी तीळ भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाणे तीळ छान भाजून घेतलेले आहे. त्यानंतर इथे सांबार धने हे जिरं आणि इथे तिखट आणि थोडं मीठ वगैरे आणि थोडी यामध्ये मी इथे साखर टाकून घेत आहे. आणि इथे हे छान बारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आणि इथे ती जी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे बघा. आता याची हे आहे जे पेस्ट आहे, तर ही आपल्याला यामध्ये भरून घ्यायची आहे. तर इथे बघा हे जे सारण आहे मी इथे हे छान यामध्ये भरून घेत आहे. आणि ही मिरची बघा आतमधून आपल्याला छान इथे फोल्ड हे करून घ्यायची आहे आणि वरून छान फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा आतमध्ये पूर्ण याच्यामध्ये मी इथे सारण भरून घेत आहे. तर अशा प्रकारे बघा सर्व याच्यामध्ये आपल्याला इथे सारण भरून घ्यायचं आहे. आणि हे जे सारण छान झालेलं आहे बघा इथे छान मी इथे सर्व मिरची इथे भरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे थोडं वरून मी इथे थोडं चाट मसाला घालून घेत आहे. आतमध्ये थोडा मी टाकलेला आहे, तर मी वरूनसुद्धा थोडा या मिरचीला लागायला हवं यासाठी मी इथे थोडा चाट मसाला वरून घातलेला आहे. आता इथे बघा इथे हे सर्व तयार झालेलं आहे. आता मी इथे हे जे बेसन आहे त्या बेसनमध्ये 4 ते 5 चम्मच इथे छोट्या पोह्याच्या चम्मचने तेल घालून घेणार आहे. आणि हे छान गरम तेल आहे आणि हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे, नंतर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे इथे आता मी मिक्स करून घेत आहे. तर बघा इथे हे छान मिक्स झालेलं आहे. आता मी इथे कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये तेल घालून ते गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघा इथे तेल छान गरम झालेलं आहे. आता इथे आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. तर मी इथे याची मिरची आहे बघा, मिरची मी इथे अशी घेतलेली आहे आणि ही आतमध्ये टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे छान आतमध्ये टाकून ती काढून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून चारी भागाने आपलं हे जे बेसन आहे बेसनचं जे पेस्ट आहे ते पूर्ण लागून जाणार आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे हे मी इथे सर्व भजी इथे तळून घेणार आहे. तर इथे ही जी भजी आहे ती आपल्याला कमी पावरवरच तळायची आहे, जेणेकरून जी मिरची आहे ती छान शिजल्या जाईल आणि ती मिरची अजिबात कच्ची म्हणून तर आपल्याला ही भजी इथे कमी पावरवरच होऊ द्यायची आहे, जेणेकरून ती कच्ची
राहणार नाही. तर बघा ही छान प्रकारे मिरची भजी इथे हे शिजत आहे. तर बघा एका साईडनी छान शिजलेली आहे, दुसऱ्या साईडनी पण अशाच प्रकारे ती शिजवून घ्यायची आहे. आणि बघा हा जे मिरची भजीला ब्राऊन कलर येईपर्यंत ही भजी इथे तळून घ्यायची आहे. आणि बघा मस्त अशी ही भजी इथे तयार होत आहे. आणि बघा ब्राऊन कलर येत आहे. आणि आता ही बघा ही जी भजी आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आणि इथे बघा छानसा असा इथे कलर आलेला आहे. आणि मस्त अशी खुसखुशीत अशी ही मिरची भजी तयार झालेली आहे. आणि पावसाळ्यात म्हटलं की आपल्याला गरमागरम भजी खायला खूप आवडतात. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे इथे ही भजी नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.